जय शिवराय मित्रांनो, नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याबाबत राज्यातील शेतकऱ्यांच्या मनात एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे, की नमो शेतकरी योजनेचे जे ₹4,000 आहेत, ते नेमकं नक्की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी जमा होणार आणि पावसाळी अधिवेशनामध्ये देखील तारीख जाहीर होईल. 1 जुलैला कृषी दिनानिमित्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील, अशी आशा देखील शेतकऱ्यांना लागली होती आणि चर्चा देखील बहुतांश प्रमाणामध्ये रंगल्या देखील होत्या. आणि आता 22 जुलैला ₹4,000 जमा होणार असा दावा देखील केला जात आहे. परंतु हे सत्य आहे का? किंवा 22 जुलैला खरंच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार का? याबाबत एखादा शासन निर्णय आलाय का? नेमकं सत्य काय आहे? ते आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करणार आहोतच. तर नक्कीच चॅनलवरती पहिल्यांदा असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जेणेकरून अशाच महत्त्वाकांक्षी ज्या अपडेट आहेत, नवीन अपडेट जे आहेत ते तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यास सुरुवात होईल. तर शेतकरी मित्रांनो, आधी एक महत्त्वाची बाब स्पष्ट करतो, ती म्हणजेच नमो शेतकरी योजनेसाठी वेगळा अर्ज करण्याची अजिबात गरज नाहीये. जर तुम्ही केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेसंबंधित पीएम किसानच्या योजनेसाठी जर पात्र असाल, तर तुम्ही थेट काहीही न करता नमो शेतकरी योजनेसाठी पात्र देखील ठरलेला आहात किंवा ठरणार देखील आहेत. आता पीएम किसान योजनेचे वर्षाला ₹6,000 आणि नमो शेतकरी योजनेचे वर्षाला ₹6,000 असे एकूण शेतकऱ्यांना ₹12,000 हे वर्षाला मिळत असतात. पण आता यामधील वास्तव्य काय आहे त्याकडे देखील लक्ष देणं सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. केंद्र सरकारचे पीएम किसानचे पैसे हे वेळेवर आणि प्रत्येक वेळेच्या आत हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत असतात. परंतु मात्र जे नमो शेतकरी योजनेचा हप्ता आहे, तो वेळेवर देण्यासाठी राज्य सरकार अपुरे का पडत आहेत, त्याकडे देखील लक्ष देणं महत्त्वाचं आहे. आता सध्या राज्यातील 90 ते 95 लाख शेतकरी 2 प्रलंबित हप्त्यांची म्हणजे ₹4,000 वाट पाहत आहात आणि आता सध्या खरीप हंगाम देखील सुरू आहेत. दुबार पेरणी करणे देखील शेतकऱ्यांसाठी एक संकटच आहे. पिकांची मशागत यामुळे शेतकऱ्यांची पैशांची अत्यंत गरज देखील असते. आता काही ठिकाणी असा दावा केला जात आहे, की 22 जुलै रोजी मुख्यमंत्री आणि दिवंगत अजितदादा पवार यांच्या जयंतीच्या मुहूर्तावर हे पैसे जमा होतील. पण शेतकरी मित्रांनो, ही वास्तुस्थिती सध्या अजिबात नाहीये. जर 22 जुलैला पैसे जमा होणार असते, तर आत्तापर्यंत त्या संदर्भात एखादा कोणती ना कोणती देखील अधिकृत शासन निर्णय किंवा जी-आर किंवा परिपत्र देखील आतापर्यंत कृषी विभागाच्या माध्यमातून नक्कीच आपल्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला असता. आता अशा कोणतीही माहिती अधिकृत धरू नका आणि धरण्याची गरज नाहीये. त्यामुळे 22 जुलै रोजी पैसे जमा होण्याची शक्यता अत्यंत कमी आहेत आणि 22 जुलैला मुहूर्त जरी हुकला तरी सरकारने किमान 31 जुलैच्या आधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे एक तरी हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याची व्यवस्था करावी. जेणेकरून माझ्या सर्व शेतकरी बांधवांना त्याचा थोडा हातभार लागेल आणि त्यांना दोबार पेरणीसाठी थोडीफार मदत होईल. आता तुमच्या खात्यावर नमो शेतकरी योजनेअंतर्गत मागील किती हप्ते जमा झाले आहेत हे नक्कीच आम्हाला कमेंट करून सांगा आणि याबाबतीत तुम्हाला आतापर्यंत कोणते हप्ते मिळाले नाही, नक्कीच ते देखील सांगा. जेणेकरून ही जी महत्त्वाची अपडेट आहे, ती आता इतर शेतकरी बांधवांसाठी पोहोचण्यासाठी त्यांना नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूयात नवीन व्हिडिओसह नवीन माहितीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.